पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये शरद पवार साहेबांनी निधी वाटपाबद्दलचा प्रश्न उपस्थित करताच पालकमंत्री अजित पवार यांनी मला बोलता येणार नाही, तुम्ही बोलू नका अशा शब्दात शरद पवारांना खाली बसायला सांगितलं. गेले 70 वर्ष 60 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाचा हिस्सा असलेले शरद पवार त्यांच्या शब्दाला देशामध्ये मान आहे. त्या माणसाला ते बोलत असताना एका छोट्या बैठकीत, त्यांच्या दृष्टीने तरी छोटी बैठक, आणि त्यांचा लोकशाहीवरचा विश्वास किती, तर ते बसलेले होते आणि अजित पवार जेव्हा दरवाज्यातनं आत आले तेव्हा ते उठून उभे राहिले की पालकमंत्र्यांची मीटिंग आहे, पालकमंत्री अध्यक्ष आहेत, मी सदस्य म्हणून उठून उभा राहिलो. हा पार्लमेंटरी डेमोक्रेसीवर आणि चालीरीतीवर त्यांचा विश्वास आहे. तर त्यांच्या पायात प्रचंड ते उठतात तेव्हा, पण त्याही परिस्थितीत ते उभे राहिले आणि अजित पवारांचा मान कायम ठेवला. आणि उलट ज्या उद्धटपणाने, ज्या मगरुरीने अजित पवारांनी त्यांना सांगितलं की तुम्ही बोलायचं नाही, काय त्यांचं वय काय, अहो त्यांनी तुम्हाला बोलायला त्यांनी शिकवलं, राजकारणातला र त्यांनी शिकवला, त्यातले बारकावे त्यांनी शिकवले, तुम्ही त्यांनाच सांगता शांत बसा म्हणून. ही तुमची एवढी मगरुरी आली कुठे हो तुमच्यातून? म्हणजे ह्यांचं शेवटचं भाषण कधी होणार आहे इथपासनं ते कालपर्यंत आम्हाला वाटलेलं थोडं तरी सुधार झाला असेल, पण शरद पवारांनी बोलायचंच नाही, गप्प बसा. अरे कुठेही श्रेष्ठ ज्येष्ठ माणसं, अनुभवाने मोठी ही सन्मानित केली जातात, त्यांना अधिकार नसेल तरी बोलायला दिलं जातं, त्यांचा अनुभव फार महत्वाचा असतो. हे जे काही पुण्यात शरद पवारांवर झालं त्याचं दुःख तर आम्हाला आहेच, पण महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. वयोवृद्धांना महाराष्ट्र असा वागवत नाही. गेले 6 महिने 8 महिने ते जे तुम्ही शरद पवारांबरोबर केलाय, सुप्रीम कोर्टात जे ते पक्ष हा स्वतःचा मालकीचा पक्ष असे चालवतात, ते हुकुमशाह आहेत, हे सगळं ऐकून तेव्हा तर आम्ही विवळत होतो. पण आज तुम्ही त्याच्या तोंडावर सांगितलं तुम्हाला बोलता येणार नाही, तुमच्या हिमतीला दाद दिली पाहिजे. तुमची मगरुरी कुठनं तुमच्या एवढ्या अंगात आली आहे हे महाराष्ट्राने एकदा समजून घेतलं पाहिजे. लोकसभेत अद्दल घडवल्यानंतरही तुमची मगरुरी कमी होणार नसेल तर हे धक्कादायक. सर